नाशिकच्या सातपूर कामगार नगर या ठिकाणी कडी कोयंडा तोडून 3 ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्यात। कामगार नगर येथील नागरिकांच्या घराचे दुकानांचे शटर लॉक तोडून त्यात काही मुद्देमाल चोरून नेला। 3 ठिकाणी चोरीचा प्रयत्न चोरट्यांचा फसला आहे। सर्व घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करून चोरट्यांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कामगार नगर नागरिकांच्या माध्यमातून होत आहे। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेले आहे। यापूर्वी देखील कामगार नगर भागात 22 तारखेला चोरीचा प्रकार झाला होता। घटनेची माहिती मिळताच नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका मानसी शेवरे, सामाजिक कार्यकर्ते तुषार भंधुरे, सामाजिक कार्यकर्ते रवी काळे, मनसेचे नेते किशोर वडजे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी अधिक माहिती दिली। घटनेबाबत परिसरातील नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी या घटनेचा तपास व्हावा आणि पोलिसांनी संबंधित चोरट्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। 4 ते 5 ठिकाणी चोऱ्यांचा प्रकार घडलेला आहे। मागे 2 दिवसापूर्वी भीक मागणारे ज्या महिला आहेत त्यांनी पण चोरीचा प्रयत्न केलेला आहे, चोरी झालेली आहे। अशा वारंवार घटना ह्या आमच्या कामगार नगरमध्ये घडत आहे। तरी पोलीस प्रशासन यांनी तात्काळ यावर काहीतरी कारवाई करावी, गस्त वाढवण्याचा प्रमाण वाढवावे असं आम्ही कामगार नगरच्या वतीने त्यांना आवाहन करतोय। त्याचप्रमाणे प्रभाग 11चे 4ही नगरसेवक आज गांभीर्याने उपस्थित राहिले जागेवर। त्याबद्दल 4ही नगरसेवक लोकप्रतिनिधी यांचे मनपूर्वक धन्यवाद। आपण बघितलं काल या ठिकाणी कामगार नगर वसाहतीमध्ये घर फोडण्याचा प्रकार झालेला आहे, दरवाजे तोडलेले आहे। तर जेव्हा आम्हाला ही घटना कळाली तर सातपूर पोलीस स्टेशनवरतून या ठिकाणी कर्मचारी येऊन गेले। त्यानंतर येथील जे रहिवासी आहे या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आम्ही 4ही नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। सर्व लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी गुंठेवारी पद्धत असल्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेचे काही स्ट्रीट लाईट्स असतील किंवा काही इथल्या सुविधा अपूर्ण असल्यामुळे या ठिकाणी खूप लोकांना त्रास सहन करावा लागत होता। पण या ठिकाणी विद्युत विभागाचे गायकवाड साहेब देखील आलेले आहेत आणि या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा जो प्रश्न होता तो सुद्धा येत्या महिन्याभरात मार्गी लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी सर्व कामगार नगरचे रहिवासी जमलेले आहे। आम्ही सर्वांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपलं कामगार नगर आहे, आपला प्रभाग आहे, आपलं कुटुंब आहे। तर आपण सर्वजण या ठिकाणी सर्व भागात CCTV लावण्यात येणार आहे आणि ते देखील लोकवर्गणीतून आम्ही लावणार आहे। आणि आम्ही 4ही नगरसेवकांनी त्यांना शब्द दिला आहे की आपण लोकसहभागातून जेवढी वर्गणी जमा होईल तेवढी करा, बाकी सर्व खर्च आम्ही स्वखर्चाने करू। याचं कारण असं की लोकवर्गणीतून जेव्हा कुठला उपक्रम होतो तर लोक त्याची काळजी घेतात। CCTV लावल्यानंतर CCTV कोणी त्याचं नुकसान करणार नाही, कारण प्रत्येकाचा त्याच्यात 1 रुपया असतो। आणि यानंतर पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील की या ठिकाणी ठिकठिकाणी स्कॅनर लावण्यात यावे, का जेणेकरून या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनचा हा एक कोपरा आणि MIDC असल्यामुळे या ठिकाणी नागरी वस्ती जास्त आहे। या ठिकाणी भाडेकरी लोकांची संख्या देखील जास्त आहे। त्यामुळे या ठिकाणी कामगार लोक येणारे जाणारे असतात। त्यामुळे इथे स्कॅनर लावून संध्याकाळी बीट मार्शलची गाडी आली पाहिजे अशी येथील लोकांची मागणी आहे। आणि यानंतर आपल्या भागातील या लोकांनी जागरूकपणे राहून आपल्या शेजारी कोण राहतं, बाहेरचा व्यक्ती कोण आहे, आपल्या गल्लीत नवीन कोणी चक्कर मारतंय का याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। आणि मी यांना आपल्या भागातील लोकांना आवाहन करेन की आपण सर्वांनी काळजी घ्यावी। आपलं बाहेर जर गेलो तर आपलं घर लॉक केलं पाहिजे, आपल्या घराची आपल्या भागाची आपण काळजी घेतली पाहिजे। आता त्यांना आपण बघतोय आज 3-4 दिवस 3-4 दिवसापूर्वी जे भीक मागणाऱ्या ज्या महिला आहेत या मोठमोठ्या झोळ्या घेऊन, अतिशय डेंजर विषय तो का झोळ्या घेऊन त्या घरात घुसून एका आमच्या भगिनीच्या वर हल्ला केला। तिच्या घरातलं पैशाचं पाकिट व अंगावर झपटून मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी खरोखरच पोलिसांच्या बीट मार्शलची खूप आवश्यकता आहे, सकाळ आणि संध्याकाळ। आणि जे पोलिसांच्या मार्फत स्कॅनर केलं जातं, जसं बाळांनी सांगितलं की कामगार वस्ती या ठिकाणी भाडेकरी तसेच घरमालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। तसं बघितलं गेलं तर DCP साहेब, CP साहेब व सातपूर पोलीस स्टेशनचे PI साहेबांना विनंती करेल का त्यांनी इथं एक मार्गदर्शन शिबिर घेऊन जनतेत एक वेगवेगळ्या प्रकारचे हे तयार केलं पाहिजे। आणि जनतेने देखील, सामान्य नागरिकांनी देखील, साध्या वेशातला मी देखील पोलीस आहे याची काळजी घेऊन जो आता सांगितलं आम्ही
लोकवर्गणीतून जे CCTV या ठिकाणी बसवणार जर कमी पडलं तर आम्ही देखील त्याच्यात पैसे टाकणार आहे. पण अतिशय गरजेचं आहे की आपण आता यानंतर सावधानी बाळगली पाहिजे. मला नागरिकांना एवढंच सांगायची की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांची पण घ्या. आणि आता हे मागणारे येतात तर त्यांच्यापासून खूप सावध राहण्याची गरज आहे. म्हणजे लहान पोरापासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण की आता मागे एक चोरी झाली तर भीक मागणारे लोक आले, त्यांनी त्या मावशींचं काही मंगळसूत्र, घरातले पैसे वगैरे चोरले. तर ते CCTV कॅमेरा होता म्हणून त्यांना ते दिसलं. जर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की CCTV कॅमेरे लावणं हे खूप गरजेचं आहे. तर सगळ्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही तर मदत करणारच आहे, पण सगळ्यांनी पण ती मदत थोडीफार का होणे पण करायला पाहिजे. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे, सातपूर.